मी नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत अशा आशयाची ही बॅनरबाजी आहे। भुजबळांच्या नाशकातील फार्म बाहेर ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। चंदन पुजाधिकारी माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत। चंदनजी, आपण बघतोय सध्या भुजबळ समर्थक नाराज झालेत, त्यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। खरं तर मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज असलेले छगन भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिकचं आपलं भुजबळ फार्म गाठलेलं आहे। काल भुजबळ यांनी असं म्हटलं की पुढच्या अधिवेशनाच्या काळात सुद्धा मी उपस्थित राहणार नाहीये। दरम्यानच्या काळात आज छगन भुजबळ फार्म या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी बोलणार आहेत, त्यांची भेट घेणार आहेत। येवला मतदारसंघात देखील ते जाणार आहेत, त्या ठिकाणी देखील तिथल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत आणि एकूणच आपली पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे हे ते कदाचित स्पष्ट करतील। दरम्यानच्या काळात भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांकडनं जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्यावरचा आशय खूप काही सांगून जातो। आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याचा आशयाचा हा बॅनर जो आहे तो भुजबळ फार्म या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेला आहे। भुजबळ जी भूमिका घेतील, जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करू, त्याचा पाठिंबा आम्ही त्या निर्णयाला देऊ अशा पद्धतीचं एक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे छगन भुजबळ आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत, पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत, येवला मतदारसंघात जाऊन तिथल्या देखील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत। त्याच्यामुळे भुजबळ या सगळ्या भेटीगाठींनंतर नेमका काय निर्णय घेतात, का आपला हा निर्णय पेंडिंग ठेवतात हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांकडून भुजबळांची नाराजी दूर करण्यासंदर्भात काही हालचाली होतात का, त्यांच्याशी संपर्क साधला जातो का, आणि एकूणच भुजबळ यांना जरी मंत्रिपद दिलं नाही तरी काही दुसरं कॉम्पन्सेट त्यांना करता येईल का, याबाबत देखील आता काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।